नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी ह्या वर्षी खूपच चांगला निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा आम्ही मनापासून स्वागत करतो. शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये 10वी आणि 12वीचे सर्वच केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा हा कंपल्सरी केले आहे. खूपच छान गोष्टी हे झालेच पाहिजे. हे आधी झाले पाहिजे होते, पण आता झाले तरी ठीक आहे, सुरू तर झाले समजा. पण मित्रांनो, काही भागात महाराष्ट्रातील काही मागासवर्गीय क्षेत्रामध्ये भरपूर प्रायव्हेट शाळा असतात, अनुदानित आश्रमशाळा असतात, शासकीय आश्रमशाळा असतात. पण त्या ठिकाणी पूर्ण वर्षभर शिक्षक उपलब्ध होत नाहीत. काही ठिकाणी उपलब्ध होतात, तर त्या ठिकाणी व्यवस्थित तासिका होत नाही. आणि त्या ठिकाणी हा बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्या शाळेची 100% निकाल काढण्यासाठी ते गैरमार्गाचा प्रयत्न करतात. यावर्षी शिक्षण मंडळाने जे निर्णय घेतला अतिशय छान आहे. सीसीटीव्ही कॅमेरा हे कंपल्सरी केला आहे, खूपच छान आहे. पण मी पालक वर्गाने सांगू इच्छितो की आपण आपल्या पाल्यांचा शिक्षणाचा खरोखरच त्याचे शिक्षण चांगलं होत आहे किंवा नाही याचा तुम्ही पाहणी करा, त्यांच्या काळजी घ्या. बरेच शाळांमध्ये शाळेचा रिझल्ट काढण्यासाठी ते गैरमार्गाचा वापर करतात आणि वर्षभर शिक्षक नसेल तर त्यांना काही पर्वा नसतात. शासकीय आश्रमशाळामध्ये अनुदानित आश्रमशाळामध्ये शिक्षक उपलब्ध होत नाही. प्रायव्हेट शाळामध्ये शिक्षक तर उपलब्ध असतात, पण त्या ठिकाणी तासिका होत नाही. असे बरेच वेळा आम्हाला पाहायला मिळाला आहे. म्हणून हा सर्व मागासवर्गीय क्षेत्रातील अतिदुर्गम भागातील पॅरेंटला, पालकांना मी सांगू इच्छितो की आपण आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी जबाबदार आहोत. आपण त्यासाठी जबाबदार याच्यासाठी आहोत की तुम्ही तुमच्या पाल्याच्या कडे दुर्लक्ष करत आहेत, म्हणून मी तुम्ही जबाबदार असे मी म्हणत आहेत. आपण सर्व जबाबदार आहेत. शासन जबाबदार आहेत, शाळा जबाबदार आहेत. जर विद्यार्थी घडत नसेल तर हा सर्व गोष्टी जबाबदार असतेच. म्हणून महाराष्ट्र राज्यानं जे परीक्षा मंडळांना जे निर्णय घेतला, एक पाऊल उचलला, आता दुसरा पाऊल तुम्ही उचला. आणि शाळा जेव्हा सुरू होतात तेव्हा पाहणी करा. शाळेच्या सुरुवातपासून जर शिक्षक उपलब्ध नसेल तर त्या शाळेत तुम्ही बंद करा, ताला ठोका, कुलूप लावा आणि कारवाई करायचा मांग करा. आणि एवढा बोलून माझ्या 2 शब्द मी बंद करतो. धन्यवाद.